कारण का हा संसार कसा आहे, ये रहती माई के दुःखाची जनिती, 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 ये रहती माई के दुःखाची जनिती. नाही आधी आधी अवसाना, नाही आधी आधी अवसाना, नाही आधी आधी अवसाना, नाही आधी आधी अवसाना, ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती. तुम्ही सगळे शॉर्टकट मारायला लागले. हे रती माई की दुःखाची जनिती, नाही अद्यंती अवसान. तुकोबाराय म्हणतात हा संसार दुःखाचा आहे, तो आपल्या बरोबर येणार नाही. एक उदाहरण देऊन सांगते. पंढरपूरच्या आषाढीची यात्रा जवळ आली होती. सगळे वारकरी पंढरपूरला चालले होते. तुकोबारायांच्या अंगात मात्र ताप भरला होता. तुकोबारायांचं शरीर तापानं फणफणलं होतं आणि तुकोबाराय देहूच्या रस्त्यामध्ये येऊन बसले. मंबाजी बुवा तिथून आपले चाललेले होते. मंबाजी बुवाने तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय अंगामध्ये ताप भरलाय, शरीर तापानं फणफणलंय, रस्त्यामध्ये कशा करता बसलात? तुकोबारायांनी सांगितलं, रस्त्यामध्ये एकाच गोष्टी करता बसलो. कै येती वारकरी वाट पाहतो तोवरी, घालून या दंडवत पुसेन निरोपाची बात. माझे वारकरी कधी येतील, मी त्यांना दंडवत कधी घालेल आणि माझा निरोप मी त्यांना कधी सांगेल, या एका गोष्टी करता मी रस्त्यामध्ये बसलो. ज्या लोकांचा पंढरपुराशी काही संबंध नाही, अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला माझे तुकोबाराय विनवायचे, सांगायचे, आलिया गेलिया हाती